नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे झालेले आहेत त्या 13 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्या पुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न दिले, योग्य पर्यायाची निवड करा. मोड 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. नाचली, नाचलास, नाचला किंवा नाचल्या. मोर योग्य पर्याय काय असेल आपला? पर्याय क्रमांक सी म्हणजे मोर नाचला हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या झालेल्या परीक्षा आहेत ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेची काठिण्य पातळी आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती कळेल. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रिफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सफिक्स आणि प्रिफिक्स यावर एक प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, त्यामुळे त्याचा आपण अभ्यास करायचा. द डिस्कव्हरी ऑफ अमेरिका इज अ ग्रेट अचीवमेंट फॉर कोलंबस इन हिज लाईफ. काय येणार आहे? COVERY याला कंप्लीट करायचं आहे. तर काय कोणतं प्रिफिक्स लागणार आहे आपल्याला? तर डिस्कव्हरी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. DISCOVERY काय शब्द होणार आहे? डिस्कव्हरी ऑफ अमेरिका म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हा श्रेणीतील प्रश्न आहे. इयत्ता 10वीचा बीजगणिताचा पुस्तकाचा तुम्ही वापर करू शकता. त्यामध्ये संभाव्यता आणि अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी असे 2 प्रकरण तुम्हाला करायचे आहेत. संभाव्यतावर कमीत कमी 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणीमध्ये 2 प्रश्न म्हणजे तुमचे 6 प्रश्न यामध्ये फिक्स होतील जर तुम्ही इयत्ता 10वीचा बीजगणिताच्या पुस्तकाचा अभ्यास केला तर. ज्यामध्ये संभाव्यता व अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ODIAS 100 बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय बनला? कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद शामी. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सांगितले. भारतीय सर्वात वेगवान भारतीय कोण आहे ते सांगायचे आपल्याला, तेव्हा बनलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोहम्मद शामी हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि गणित हा विषय जर अवघड वाटत असेल तर आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. तुम्ही संपर्क करू शकता. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री व्हिडिओ सुद्धा आहेत, ते पाहून सुद्धा तुम्ही गणिताचा सराव करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence. He said, I am going to make lunch. योग्य विरामचिन्ह देऊन 4 पर्यायापैकी कोणतं वाक्य लिहिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. योग्य विरामचिन्हाचा वापर केलेलं वाक्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. She said, I am going to make lunch म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा गणिताचा प्रश्न आहे. काळ काम वेगावरील आहे, त्यामुळे तो स्वतः सोडवायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न. हा पण तुम्हाला सोडवायचा आहे. कोणते शहर राष्ट्रकुल खेळ CWG 2022 आयोजित करणार आहे? बर्मिंगहॅम, कोलंबो, मॉन्ट्रियल किंवा टोकियो. राष्ट्रकुल खेळ 2022 आयोजित करणारा शहर कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बर्मिंगहॅम. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. इथे सुद्धा योग्य विरामचिन्ह देऊन आपल्याला वाक्य लिहायचे. वाक्य आहे, अलास हॅव यू हर्ड द न्यूज अबाउट द डेथ ऑफ युअर प्रेसिडेंट. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे?
तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे, जे की योग्य विरामचिन्ह देऊन काय लिहिलेलं आहे. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅश पुस्तक वाचतोस. तुम्ही, तू, मी, आत्या. काय येणार आहे इथं? याचं उत्तर तुम्हाला येणारच आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तू पुस्तक वाचतोयस, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रहिवासी शाळेचे एकलव्य मॉडेल समर्पित केले? नंदुरबार, जळगाव, नांदेड किंवा धुळे. कोणत्या ठिकाणी? तर याचं योग्य उत्तर आहे नांदेड. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. योग्य आर्टिकल लिहायचे. ए अँड द पैकी कोणते आर्टिकल या वाक्यात बसणार आहे ते आपल्याला सांगायचे. कोणते असणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अ आणि द हे दोन आर्टिकल इथे द आइसलँड आणि अ क्युरीज इथे योग्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा गुणोत्तर व प्रमाणवरील प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे. प्रथमा द्वितीया, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीया चतुर्थी, पंचमी संबोधन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष हा गटात न बसणारा पर्याय आहे. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखायचे. गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतलो. गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतले. गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली किंवा गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेटी घेतल्या. वाचल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य आहे. गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य. मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. तसेच संभाव्यतावर 4 यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे. संभाव्यता या चॅप्टरवर 4, अंकगणित श्रेणी, भूमितीय श्रेणी या चॅप्टरवर 2 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे त्याचा पण सखोल अभ्यास करायचा आहे. 2019 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन चे मध्य प्रदेशामधील भोपाळ आणि डायडॅशमधील जोरहाट येथे उद्घाटन करण्यात आले. आसाम, झारखंड, ओडिशा किंवा तामिळनाडू. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स. योग्य मॉडल ऑक्झिलरी काय बसणार आहे इथं ते सांगायचे. वाय डिड यू स्टे ॲट अ हॉटेल इन मुंबई? यू डॅश विथ युअर फ्रेंड मनीष. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुड हॅव स्टे विथ युअर फ्रेंड मनीष म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. प्रियकर नेहमी प्रेयसीच्या अवतीभोवती फिरतोच. अचूक वाक्यप्रचार आपल्याला निवडायचं आहे. तोंडी लागणे, रुंजी घालणे, नाव टाकणे किंवा जीभ लावणे. काय ना रे, रुंजी घालणे. अवतीभोवती फिरतोच म्हणजे काय, रुंजी घालतो. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ सिंपल सेंटेन्स. आपल्याला सिंपल सेंटेन्स ओळखायचे 4 पर्यायापैकी. कोणता असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. द चिल्ड्रन एन्जॉय द फील्ड ट्रिप. हे एकदम सिंपल सेंटेन्स आहे हे. खालील वाक्यातील विधेय ओळखा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले. विधेय कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणे. इथे काय असणार आहे? विधेय असणार आहे. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आय कुडंट फाइंड एनी वीक डॅश इन हिज थेरी. वीकनेस म्हणजे NESS लागणार आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. कोणता शब्द तयार होतो तिथं? वीकनेस हा शब्द सफिक्स लावल्यानंतर तयार होतो. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मजा येते. प्रश्नार्थी, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवळ वाक्य. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिश्र वाक्य आहे हे. चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. ही वॉज डॅश इंटेलिजन्स डॅश ब्रेव. योग्य कंजक्शन ओळखायचं आपल्याला. ही वॉज नॉट ओनली इंटेलिजन्स बट ऑल्सो ब्रेव म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं इथे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मार्च 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना UNO द्वारे स्थापन केलेल्या शांती विद्यापीठाने युनिव्हर्सिटी ऑफ पीसने भारताच्या डॅशला मानद डॉक्टरेटचे सन्मानित केले आहे. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा मुख्य न्यायाधीश. कुणाला डॉक्टरेट या पदवीने सन्मानित केलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. सरासरी काढा. यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. सरासरी काढण्यासाठी आपण कोणत्या सूत्राचा वापर करतो? सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या याप्रमाणे सरासरी काढून आपण उत्तर काढायचं आहे. तर याचं योग्य उत्तर 60 येणार आहे. तुम्ही प्रश्न सोडवून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट uses to fill in the blank in the given sentence. Please help me make a dash. I don't know which book to buy. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिसिजन हे याचं योग्य उत्तर आहे. ही शृंखला सोडवायचं आहे. त्यामध्ये चुकीचा पर्याय दिला आहे तो निवडायचा आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. हिज ॲक्ट इज नॉट. ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे आपल्याला. पर्याय क्रमांक सी, पार्डनेबल हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. अरे रे, अचानकच बाद झाला तो. शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयनामी अव्यय किंवा क्रियाविशेषण अव्यय. तर याचं योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अधोरेखित क्रियापदांचा योग्य प्रकार ओळखा. त्याचा घसा इतका दुखत होता की त्याला बोलवत नव्हते. शक्य, साधित, भावकर्तृक किंवा सकर्मक. क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखायचा आपल्याला कोणता आहे ते. काय असेल? शक्य म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. वन ऑफ द आर्ग्युमेंट्स ही ऑफर्ड इन डॅश कन्व्हिन्सिंग. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सीम्ड. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा काळ काम वेग यावरचा प्रश्न आहे. मराठी भाषा दिन हा डॅशच्या जयंतीला साजरा केला जातो. ज्योतिबा फुले, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, वीर सावरकर किंवा गोविंदाग्रज. मराठी दिन कोणत्या जयंतीला साजरा केला जातो, कोणाच्या जयंतीला ते आपल्याला सांगायचं आहे.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीला भाषा दिन साजरा केला जातो. हा बुद्धिमत्तावरील प्रश्न आहे, तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे? तऱ्हा, तऱ्हा, तहरा किंवा तरहा. योग्य रीतीने लिहिलेला आपला शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तऱ्हा हे योग्य रीतीने लिहिलेला शब्द आहे. दिलेल्या शब्द गटातून विरोधार्थी शब्द ओळखायचे. भाऊ, थोरल्याचा विरोधार्थी काय येणार आहे ते आपल्याला सांगायचं. याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे, थोरला धाकटा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जिथे राबती हात तिथे हरी. प्रश्नार्थी, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवल वाक्य. तर मिश्र वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आंब्याच्या झाडावर रोज एक कोकिळ बसत असे. या वाक्यातील आख्यात ओळखा. इलाख्यात, ई आख्यात, उ आख्यात किंवा वाक्यात. आख्यात ओळखायचं काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ई आख्यात हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करणे. अत्यंत अवघड काम चतुराईने करणे. अत्यंत हालाकीचे दिवस काढणे किंवा अत्यंत कठीण परिस्थितीत लक्ष एकाग्र करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. या वाक्यावर प्रचाराचा अर्थ काय? तर याचं योग्य उत्तर अत्यंत अवघड काम काय करणे, चतुराईने करणे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. सांसर्गिक काळपुळी हा जीव घेणा रोग डॅशमुळे होतो. विषाणू, बुरशी, जंत किंवा जीवाणू. सांसर्गिक काळपुळी. तर हा रोग जीवाणूमुळे होतो म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. जीवाणूमुळे हा रोग होत असतो. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. लिंग, वचन, विभक्ती आदींचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही त्यांना डॅश म्हणतात. विकारी, अविकारी, नाम किंवा अक्षर. काय म्हणतात त्यांना? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अविकारी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. 2018 मध्ये धूपद्रांगी कथ्थक यावरील अद्वितीय नृत्य रेसिडेन्सी उत्सव डॅश येथे आयोजित केला गेला होता. दौंड, नाशिक, औरंगाबाद किंवा लोणावळा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, औरंगाबाद येथे आयोजित केलेला होता धूपद्रांगी कथ्थक अद्वितीय नृत्य रेसिडेन्सी उत्सव. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? औरंगाबाद हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानमधील कोणत्या आतंकवादी छावणीवर भारतीय वायुसेनेने हल्ला केला होता? अल-कायदा, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, LTTE. कोणत्या छावणीवर हल्ला केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे जैश-ए-मोहम्मद. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय खेळाडूने वॉटरिंगन नेदरलँड्समध्ये 20वे व्हिक्टर डच इंटरनॅशनल बॅडमिंटन शीर्षक 2019 जिंकले? PV सिंधू, हर्षिल दानी, सायना नेहवाल किंवा ज्वाला गुप्ता. 20वे व्हिक्टर डच इंटरनॅशनल बॅडमिंटन शीर्षक 2019 जिंकलेले कोण? तर याचं योग्य उत्तर आहे हर्षिल दानी. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. दिलेल्या शब्द गटातून विरोधार्थी शब्द ओळखायचे. सुई, तीक्ष्ण. तीक्ष्णचा विरोधार्थी शब्द सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बोथट हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपालाचा सल्ला घेतला जावा असे नमूद करतो? अनुच्छेद 112, अनुच्छेद 400, अनुच्छेद 217 किंवा अनुच्छेद 356. असा कोणता अनुच्छेद आहे ते आपल्याला सांगायचं आहे.
तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुच्छेद 217 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. वी आर फॉरवर्डिंग ऑल द आयटम्स ऑन द लिस्ट डॅश युअर रिक्वेस्ट. प्रीपोजिशनल फ्रेज सांगायचे आपल्याला. इन अकॉर्डन्स विथ म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. वी आर फॉरवर्डिंग ऑल द आयटम्स ऑन द लिस्ट इन अकॉर्डन्स विथ युअर रिक्वेस्ट म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. शी लव्स टू हेल्प द ब्लाइंड अक्रॉस द रोड. शी इज डॅश. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. मराठी वाङ्मयातील ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, एकनाथ आदी संतांच्या रचनांनी मराठी घडवली. स्वल्पविराम, उद्गार चिन्ह, विकल्प चिन्ह किंवा संयोग चिन्ह. विरामचिन्ह ओळखायचं आहे. कोणतं विरामचिन्ह येणार आहे या 4 पर्यायापैकी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वल्पविराम हे याचं योग्य उत्तर आहे. यात हे कोणते विरामचिन्ह वापरायचे तर स्वल्पविराम. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. नो इट वॉजंट हॉट डॅश इट वॉज क्वाईट चिली. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्याही परीक्षेची नोटिफिकेशन आली असेल तर ती तुम्हाला लवकरात लवकर कळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.